संस्कृतीचं दर्शन घडवणारं हे मंदिर आहे. त्याच्यात काही आपल्या वागण्याच्या मर्यादा असतात. आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही काय लायकीचे आहोत हे गेलेलं आहे. म्हणजे अपमान फक्त त्या दोघांच्या मारामारीचा नाही आहे. प्रश्न आमदारांच्या चारित्र्यावर आता लोक संशय घेतील. ते झाले मारामारी करायला जातात. याच्यात सरकारने माफी मागावी, सारवासारवचे उद्योग बंद करावे आणि हिंमत असेल तर सीसीटीव्हीचं सगळं फुटेज बाहेर काढावं. आम्हाला तिथल्या सुरक्षा रक्षकांनी अहवाल दिला, गद्दारी केलीत, मतदारांची गद्दारी केलीत. आता परत गद्दारी झाली आणि शेवटी ते पेरलं ते उगवलं. तुम्ही हेच पेरलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आज ते उगवतंय महाराष्ट्राच्या मातीमधून. पण हे असा काही प्रकार घडलाच नाही असं ते नाकारतातही आहे आणि असे पुरावा द्या असं सांगतायत. असं आहे, छापत असेल तर त्यांनी पुरावा द्या असं आहे. महेंद्र थोरवे यांनी सांगितलं काय इथे? महेंद्र थोरवे खोटं बोलतायत का? ते ठरवून आले का? अहो कमीत कमी यांना लाज तर वाटली पाहिजे. कोणाकडनं पुरावा मागतात? मीडियाकडनं, प्रेसकडनं? अहो प्रेसकडनं पुरावा मागण्याची हिंमत भारतातल्या राजकीय लोकांची झाली नाही. या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी सगळंच सोडलंय. म्हणजे इथलं काढलं आणि इथे बांधलंय. त्यामुळे ते काही विचारतील. प्रेस फ्रीडमवर हल्ला या की तुम्ही आम्हाला पुरावा द्या. अहो तुम्ही क्लिपिंग बाहेर काढा ना, ते सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा ना, दाखवा ना लोकांना. आणि थोरवे खोटं बोलतात का एवढं सांगावं. शंभूराज देसाईंचा एक व्हिडिओ समोर येतोय. जेव्हा थोरवे प्रसार माध्यमांना बाहेर देत होते तेव्हा त्यांच्या कानात जाऊन बोलले की काही बोलू नको, असं 2 वेळा त्यांनी सांगितलं. काय नेमकं असेल? म्हणजे असा आदेश आला, आत्मन आला असेल थोरव्याला सांग काय बोलू नका, थोरव्याला सांग काय बोलू नको, नंतर बसू. झालं. निरोप कुठनं आला असेल समजून घ्या. हे तुम्हाला कळतं ना? काय नसेल कळत तर दुर्दैव आहे माझं. चला पुढचा प्रश्न. आमदारांची घुसखोरी दाखवल्याबद्दल प्रचार माध्यमांना आशा शंका लागली पाहिजे. विनाकारण असं सभागृहाचं पावित्र्य राखलं पाहिजे. अतिरंजित बातमीदार करू नये असं असं आहे. सगळ्यांची तोंड गप्पच करायचं ठरवलं असेल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातलं वृत्तपत्र स्वातंत्र्य देखील हिरावून घ्यायचं असेल तरी काही चांगली गोष्ट नाही. एक काळ असा होता 77 साल ते 77 ते 80 आणि त्याच्या आधीचा 75 ते 77 वृत्तपत्र आणि माध्यमांवरती प्रभाव आणला असताना इथे इंडियन एक्सप्रेसची बिल्डिंग आहे. तिथे गोयंका साहेब बसायचे, रामनाथ गोयंका साहेब. त्यांनी इंदिरा गांधींविरुद्ध काही केलं नाही, काही लिहिलं नाही. पण एक दिवस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हे पूर्ण खाली करून लोकांना पाठवून दिले निषेध म्हणून. इंदिरा गांधींनी रामनाथ गोयंकांना अटक नाही केली, पण त्याचा वचपा लोकांनी काढला आणि 77 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार ह्याच्यावर जर तुम्ही गळा दाबणार असाल तर तुमचा पराभव निश्चित असतो. असं आहे की तुम्ही सकाळी उठायचं, संजय राऊतांचं सकाळी थोडंसं कट करायचं, मग देवगिरीवर जायचं, मग सागरवर जायचं, वर्षावर जायचं, परत संध्याकाळी वर्षावर जायचं, सागरवर जायचं आणि देवगिरीवर जायचं. बातम्या संपल्या. ते देतील त्या बातम्या, बाकी कोणीही काही बोलायचं नाही. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बातम्या दाखवणे चूक आहे का? कसं दाखवलं गेलंय म्हणून सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत कशी होती तुमच्या बातम्या दाखवायची? हा दाखवू नका. अहो मी बंगल्याचा एका वर्षातला खर्च सांगला 72 कोटी. आणि जे सर्वात विधानसभेत जोरजोरात बोलत होते ना गुलाबराव पाटील, त्यांच्या बंगल्यावर खर्च केला 1,15,00,000. म्हणजे चोराची उलटी बोंबाबोंब असते ना, त्याच्यातला बघा आहे. हे विरोधी आमदारांना मला स्वतः अध्यक्षांनी काल संध्याकाळी सांगितलेलं. म्हटलं साहेब मी 8 दिवस बोललेलो नाही, मला बोलायचं आहे. म्हणाले तुला जितेंद्र 20 मिनिटं दिली. मी आपल्या आशेवर बसलो. संधी साधून त्यांनी माझा मानच कापून टाकली, मला बोलूच दिलं नाही. मी भ्रष्टाचार बाहेर काढणार होतो. IAS IPS ऑफिसर्सच्या मनात कशी खतखत आहे ती बाहेर काढणार होतो. ज्युनियर अधिकाऱ्यांना त्यांच्या वरती नेऊन ठेवायचं टेंडरनी. टेंडर म्हणजे समजतं ना तुम्हाला का? परत बोलायला यार तुम्ही. टेंडरनी त्यांना ज्युनियर ऑफिसर वरती बसवून ठेवायचे. IAS आणि IPS अधिकाऱ्यांची पूर्ण म्हणजे बेइज्जत झालेत ते.
आणि प्रचंड वैतागलेले आहेत. आणि ब्युरोक्रेसी जेव्हा वैतागलेली असते त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. बरं आव्हाड साहेब, सिलिंगची एक जमीन आहे, सिलिंग, ती म्हाडाची जमीन आहे. हा महत्वाचा भ्रष्टाचार. ती म्हाडानी जेव्हा सिलिंग बांधत होते तेव्हा MSSRDC ला भाड्याने दिली होती की तुम्ही वापवा लीजनी, पण त्याच्यावर कमर्शियल काही करू नका, ही तुमची जमीन नाही, आमची जमीन. कधी काय झालं कळलंच नाही. मी जेव्हा मिनिस्टर होतो तेव्हा आम्ही तिथे एक मोठा 1,000,00,000 कोटी रुपये मिळतील महाराष्ट्राला असा एक कमर्शियल हबची कल्पना सूचित केली होती. MSSRDCनी तो त्याचा लिलाव केला. अहो जमीन म्हाडाची आहे ना. म्हाडा हे अधिकृतरित्या बांधकाम करणारी तुमची एजन्सी आहे, महाराष्ट्र हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तुम्ही MSSRDC येतं, अहो तुमचं रस्ते बांधणी काम आहे, बिल्डिंग बांधणं तुमचं काम नाही, ते म्हाडाचंच काम आहे. करोडो अब्ज रुपयांची जमीन तुम्ही शुल्लक रुपयानं विकता, त्याचे क्रायटेरिया भलतेच ठेवता. ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाहायला होती जमीन, बरोबर समुद्राच्या समोर होती, त्याचं नैसर्गिक सौंदर्य सुंदर होतं. असं असताना एवढा मोठा हा भ्रष्टाचार आहे. हे काहीच राहिलेलं नाही हो, काहीच राहिलेलं नाही. टेंडर 7 दिवसाचे काढा, हजारो कोटी रुपयाचे टेंडर 7 दिवसात काढतात, विच इज अगेन्स्ट सेंट्रल व्हिजिलन्स अथॉरिटी गाईडलाईन्सच्या विरोधात आहे. तुम्हाला टेंडरचं टायमिंग ठरवून दिलेलं आहे, ते टेंडरचं टायमिंग सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीने सांगून देखील तुम्ही नाही ऐकत. असंच एक टेंडर हायकोर्टात गेलं मेडिकल हेल्थचं, आणि ते टेंडर रद्द केलं हायकोर्टाने. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची मनमानी आहे काय, कसंही टेंडर काढता, एका माणसाला सूट होईल याच्यासाठी, आणि म्हणून हायकोर्टाने झापले आत्ता आठवड्यापूर्वी आणि टेंडर रद्द करून टाकलं. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या मोबाईलमध्ये स्टोर्ड आहे, किंवा माझं ट्विटर अकाउंट काढा, त्या ट्विटरवरती सगळं लिहिलेलं आहे मी. या सरकारला भान नाही, या सरकारला लाज नाही, सगळं बेशर्माने, म्हणजे बेशर्मी हा त्यांचा मूलभूत पेहराव झालेला आहे. काही कुठेही शरम बाळगायची नाही. आव्हाड साहेब, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शरद पवारांनी जे निमंत्रण दिलं होतं ते विनम्रपणे नाकारलंय. त्यांचं म्हणणं अहो, त्यांच्यावरती आता एक दबाव आहे ना, बारामतीत गेल्यावर कोणाकडे जेवायला जायचं, पण त्यांनाही समजून घ्या हो. त्यांनाही निमंत्रण असेलच की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे असं कळतंय म्हणून म्हणतो. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे सुद्धा मला माहिती आहे. कोणाला आमंत्रण होतं कोणाला नव्हतं हे पण मला माहिती आहे, आणि कोण म्हणत होतं जाऊया हे पण मला माहिती आहे, आणि कोण म्हणत होतं जाऊ नका हे पण मला माहिती आहे. तेव्हा विचार जास्त चर्चा करायची नाही, जे आहे ते आहे बघायचं. बरं, आणखी एक महत्वाचं, पण आम्ही मारामाऱ्या करत नाही ना. आता तो टक्केवारीवरनं झाला का टेंडर फोडण्यावरनं झाला का असमान निधी वाटप. आता असमान निधी वाटप कसा होईल? प्रत्येक आमदाराला सत्ताधारी पक्षाचे 1,000 कोटी रुपये मिळालेत, कसला असमान निधी? पण टेंडर काढायचं की नाही हे मंत्री ठरवतात ना, त्याच्यामुळे आमदार भडकले असतील कदाचित, मला नाही माहिती. कोण काय 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 तुम्हाला निधी मिळाला, तुम्ही आज खुश दिसताय, तुम्हाला अहो मी 8 दिवस खुश आहे. आपल्या खुशीला आता पारावर राहिलेला नाही. देर इज नो मर्यादा टू माय स्माइल्स, नो लिमिटेशन्स. कारण सांगतो, सगळी घाण गेली आमच्या बाजूला. आता आम्ही मोकळे झालो. स्वतंत्र भारताचा, स्वतंत्र महाराष्ट्राचा अनुभव घेतोय राजकारणातला आम्ही. त्याच्यामुळे आमच्या मुखावरचं जे हास्य आहे ना, ते आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्याचं हास्य आहे. बरं, सुप्रियाताईंनी स्टेटस ठेवलेला आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आपलं नाव आणि चिन्ह हे त्यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवलेलं आहे. अजून खरं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल व्हायचंय, पण त्यांनी स्वतःची असं आहे की बारामतीच्या त्या सिटिंग खासदार आहेत, आणि त्यांच्या सिटिंग खासदार असताना त्यांचं काय, तुम्ही हा प्रश्नच निरर्थक आहे. त्यांनी प्रचाराला 6 महिने आधीच सुरुवात केली आहे, आणि म्हणून आता आठवड्याला एकदा तरी काही माणसांना बारामतीत जाऊन सभा घ्याव्या लागत आहेत, जेवणं करावी लागत आहेत, 500 किलोच्या मटणाच्या पार्ट्या द्याव्या लागत आहेत. हे बारामतीत ह्याच्या पुढे कधीच घडलं नव्हतं. मोठे मोठे मेळावे घ्यावे लागत आहेत, रोजगार मेळावे घ्यावे लागत आहेत.
हे बारामतीने कधी अनुभवलंच नव्हतं 30 वर्षात. बरं सर, सुनील तटकरे असं म्हणतात की भाजपनं जर ठरवलं तर सुनेत्रा पवार जे आहेत त्या तिकडून बारामतीतून निवडणूक लढू शकतात, संकेत देतात. असं आहे, मला त्यांना त्यांचे कोटे आता कोणाचे आदेश मानतात मला माहित नाही. त्यामुळे त्यांना भाजप सांगतं का ते त्यांचे बॉस सांगतात मला माहित नाही. कोणीही निवडणूक लढवावी आमचं काही म्हणणं नाही. लोकशाहीमध्ये जय आणि पराजय हा अगदी मोठ्या हृदयाने मान्य करायचा असतो. लोकशाहीचे सर्वात मोठे समर्थक आणि या संविधानाचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पराभव झालेला, इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झालेला. त्यामुळे पराभवाने आपल्या मनातले विचार संपत नाहीत. महाविकास आघाडीचं उर्वरित जागा वाटप कधी होणार आहे? पण लवकरच होईल. तुम्ही युतीच्या ठाण्याबद्दलच्या जागेबद्दल कधी चर्चा करताना दिसत नाही आम्हाला. जरा त्याच्यावरही चर्चा करा. बरं, प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि पुन्हा एकदा ते असं म्हणतायत की महाविकास आघाडीच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या चर्चेमध्ये आम्हाला उपऱ्यासारखं ठेवलं जातं. ते स्वतः आधी चर्चा करतात आणि नंतर आम्हाला सांगतात. मला असं वाटतं की ते त्यांच्या स्टाईलने बोलत असतात. अहो, त्यांचा उद्देश जो आहे संविधान वाचूया आणि बीजेपीचा पराभव करूया, संविधान वाचवण्यासाठी बीजेपीचा पराभव करूया, आमचाही उद्देश तोच आहे, आमचा गोलपोस्ट तो आहे. त्यामुळे ते मनातनं जरी काही बोलत असले तरी आम्ही उद्देशाने एकत्र आहोत, त्यामुळे एकत्रच आहोत. 6 जागांवर आम्ही जिंकून येऊ शकतो असं ते म्हणतायत. 6 ठीक जागा आहे ना. सोडल्या जातील का? ठीक आहे ना, ते म्हणतील तेवढ्या जागा सोडू, काही प्रॉब्लेम नाही. पण हे आता ते 6 बोलले ना, याचा अर्थ आम्ही बैठकीला बसणार आहोत आणि ते जर बोलले की ह्या 6 संपला विषय. बरं, ठाण्याच्या लोकसभेच्या जागेबद्दल तुम्ही आता उल्लेख नाही तुम्ही नाही उल्लेख केला. तुम्ही सारखं महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी. युतीमध्ये सुद्धा काहीतरी घडतं हे जरा बघा. कोणाला देताय? आता रवींद्र पाठक सर 2 मिनिटात करतो. तुम्हाला जर रवींद्र पाठक तुम्हाला जर कळलं असेल तर कोण आहे? रवींद्र पाठक प्रयत्न उमेदवार करतायत. कोण आहे? रवींद्र फाटक प्रयत्न करतात. अरे रवींद्र फाटकची दादागिरी किती आहे माहितीये का तुम्हाला? मुख्यमंत्र्याच्या खांद्यावर हात टाकू शकतात असा एकच माणूस आहे रवींद्र फाटक, आणि ते मागतायत. त्यांनी नुसतं असं इशारा केला तर घरी तिकीट जाईल. काय यार तुम्ही? बरं, त्या व्यतिरिक्त विजय कुणाचा होईल? दुसरं तुम्हाला माहिती असलेलं नाव कुठलं आहे? तुला मला मी कधीच दुसऱ्याच्या ताटात बघत नाही. आपल्याला सवयच नाही दुसऱ्याच्या घरात बघायची. आपला घर सुखी रखो, बाकी जाणे दो. मी आता बाहेर जाईन, मेन्यू विचारीन आणि परत येईन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.